ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर 2 स्थित टेलीफोन एक्सचेंज के सामने राहुल नगर इलाके में एक घटना हुई, जहां 3 से 4 अज्ञात लोगों ने 2 पहिए वाहनों और रिक्शा में तोड़फोड़ की, जिससे दहशत फैल गई। साथ ही जयंती का बैनर फाड़े जाने से गुस्साए स्थानीय लोगों ने सड़क जाम कर दिया। शुक्रवार देर रात हुई इस घटना से इलाके में डर का माहौल बन गया है। मिली जानकारी के मुताबिक मुंह पर रुमाल बांधे आरोपी अचानक इलाके में घुसे और 4 से 5 2 पहिए वाहनों और एक रिक्शा में तोड़फोड़ की। उन्होंने बाहर लगे जयंती बैनर को भी फाड़ दिया। इस दौरान शोर सुनकर बाहर निकले लोगों को आरोपियों ने धारदार हथियार दिखाकर धमकाया। इसके बाद वे मौके से चले गए। इस घटना की जानकारी मिलती ही आरपीआई युवा अध्यक्ष संदीप गायकवाड़ समेत बड़ी संख्या में स्थानीय नागरिक जमा हो गए। गुस्साए नागरिक सड़क पर बैठकर विरोध करने लगे। घटना की जानकारी मिलती ही एएसपी अमोल कोहली और उल्लासनगर पुलिस स्टेशन के सीनियर पुलिस इंस्पेक्टर संतोष अवाड़े मौके पर पहुंचे और लोगों को भरोसा दिलाया। उनके दखल के बाद विरोध खत्म कर दिया गया। इस बीच संदीप गायकवाड़ ने चेतावनी दी है कि अगर रात 11 बजे तक आरोपियों को गिरफ्तार नहीं किया गया तो हिंसक विरोध प्रदर्शन किया जाएगा। इस मामले में पुलिस आगे की जांच कर रही है। 1-1:30 वाजता मला फोनवरून कळवण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जे कटआउट्स लावलेले आहेत ते काही 2-4 समाजकंटकांनी तलवारी वगैरे त्या पोस्टरवर मारून कटआउटची नासधूस केलेली आहे। या ठिकाणी लोकांचा राग अनावर होत होता, लोक रस्त्यावर बसली। एसीपी कोळी साहेब आणि 1 नंबर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आव्हाड साहेब यांनी येऊन विनंती केली की बाबा आम्ही आरोपी पकडतोय, लोकांना विनंती करून इथून उठायला सांगा। आम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांना वेळ दिलाय। पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय की लवकरात लवकर जे काय आरोपी व्हिडिओमध्ये दिसत आहेत ते आरोपी लवकरात लवकर पकडा, अन्यथा 10 नंतर शहरामध्ये आंदोलन केलं जाईल। आणि त्यांनी शब्द दिला। डीसीपी साहेब गोरे साहेबांनी सुद्धा दूरध्वनीवरून विनंती केली की आंदोलन आत्ता करण्यापेक्षा आम्ही 2-3 तासाचा आम्हाला वेळ द्या। मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात, लवकरात लवकर ते आरोपी पकडून पोलीस स्टेशनला आणतो। त्यांच्या आश्वासनावर आमच्या समाज बांधवांना, महिला भगिनी असतील, समाज बांधव असतील, त्यांना मी स्वतः विनंती केली की आपण पोलिसांवर विश्वास ठेवूया। पोलीस समाजकंटकांना लवकरात लवकर पकडतील। जर का पोलीस प्रशासनानं हालचाल करून लवकरात लवकर आरोपींना पकडलं नाही तर आम्ही समाजाच्या वतीनं, रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उद्या 10 नंतर आंदोलन करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, रिपब्लिकन पार्टी पुण्याचा जय हो, रिपब्लिकन पार्टी पुण्याचा जय हो, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम। या ठिकाणी राहुलनगर येथे अचानक काही अज्ञात इसम आले, त्यांनी तोंड बांधलेलं होतं। त्यांनी जसंच राहुलनगर या परिसरात एंट्री केली,
समोर आंबेडकर जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे कटआउट बॅनर लागलेले होते. त्यांनी हातातील कोयता आणि तलवारीने पूर्ण बाबासाहेबांच्या फोटोवर वार केले आणि सर्व बॅनर बाबासाहेबांचे फाडले त्यांनी. आणि पूर्ण वस्तीमध्ये घुसताना बायांना तलवारी गळ्यावर ठेवून धमक्या दिल्या, मारलं. ज्या ज्या ऑटो रिक्षावरती, ज्या ज्या मोटरसायकलवरती बाबासाहेबांचं चित्र होतं, नाव होतं, जयभीम होतं, ते सर्व टार्गेट केलं आणि त्याच गाड्या फोडल्या गेल्या. असं पहिल्यांदा झालेलं आहे की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे फोटो आणि नाव याला टार्गेट केलं आहे. जे काही जातीवादी कंटक आहेत त्यांच्यावर हे कायदेशीर त्वरित कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही पूर्ण रहिवाशांच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, जिल्हा अध्यक्ष नानासाहेब बागुल, मी संदीप गायकवाड, आम्ही सर्व उद्या सर्व ताकदीने पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये या गोष्टीचा निषेध करू. लवकरात लवकर जर कारवाई नाही झाली तर आता सध्याच आम्ही रोड बंद करतोय. कारवाई होईपर्यंत आम्ही इथून घरी जाणार नाही. आणि शहरातील कुठलाही जयभीमवाले, कुठलेही सर्व आमचे दलित सर्व समाजाचे लोक पूर्ण रस्त्यावर येतील. अशी घटना उल्हासनगरमध्ये तरी पहिल्यांदा झालेली आहे. अशा पद्धती त्याचा आम्ही निषेध करतो. मी मीना बाविस्कर, रिपब्लिकन पक्षात आम्ही कामं करतो चळवळीत. आज जी घटना घडली ती घडायला नको होती. बाबासाहेब म्हणजे हे आमचं अस्तित्व आहे आणि बाबासाहेबांना धक्का लागला म्हणजे आमच्या सगळ्या समाजाला धक्का लागला. आज त्यांना तात्काळ तुम्ही जर अटक केलं नाही साहेब तर अख्ख्या शहरामध्ये गप बसणार नाही आमची समाज, दलित समाज. आज कुठेतरी म्हणजे घरात घुसू महिलांवर त्यांना चॉपरी काढल्या, तलवारी काढल्या, तर म्हणजे त्यांना कायद्याचा धाक नाही असं म्हणलं जातं. तर कायद्याचं भान त्यांना ठेवायला पाहिजे होतं. कोणी असतील त्यांना तात्काळ तुम्ही त्यांना अटक करा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, ही आमची मांग आहे. आणि आज आम्ही रात्रभर इथं जागे राहणार आहेत, पूर्ण रोड पॅक करणार आहेत. आमच्यावर गुन्हे जरी दाखल झाले तर आम्हाला काही फरक पडत नाही. जिथं आमचा बाबासाहेबांचा अपमान तो आमचा अपमान आहे. आणि आम्ही नानासाहेब बागुल यांच्या आदेशाखाली आम्ही कामं करतो, सगळे पदाधिकारी आहेत. एवढंच बोलते. तुमचं नाव काय? राजू सोनवणे. काय घडलं आज राहुलनगरमध्ये? राहुलनगरमध्ये तीन पोरं होते, 3-4 पोरं होते. त्याच्या हातात चॉपर होते, कोयता होता, काटा होता. त्यांनी हातामध्ये याला मार, त्याला मार, गाड्या फोडल्यात आणि एका पोराला मार त्यांनी हाताला. आणि दोन बायांवर त्यांनी ते हल्ला केला आहे आणि पावसाचं पॅन फाडलं त्यांनी. किती वाजता घडली घटना? ही समजा दीडच्या दरम्यान 1:30 वाजता. ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास. करें और बेल आइकन को भी दबाएं।